घालून या शून्य संसाराच्या नावे 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 घालून या शून्य पुण्य धर्म केला वरता पुण्य धर्म केला हरि भजनी जवळले जग हरि भजनी हे जवळले जग वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरि भजनी धवळले जग हरि भजनी धवळले जग संसाराच्या नावे घालून या शून्य 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 वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरि भजनी जवळले जग हरि भजनी जवळले जग वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरि भजनी धवळले जग हरि भजनी धवळले जग कविला लाग कलिकाळाचा हरि भजनी जवळले जग सुख विराग कळिकाळाचा सुख विराग कळिकाळाचा सुख विराग सुख विराग सुख विराग सुख विराग सुख विराग सुख विराग सुख विराग
संसाराच्या लय घालून या शून्य, संसाराच्या लय घालून या शून्य वाढता पुण्य, धर्म केला हरि भजन हे हवाई दे घर चुकविला लाग काळाचा, कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी, हरि भजन हे धवळीले जग चुकविला लाग काळाचा, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भव व्यथा गाईल तो, हरि भजन हे धवळीले जग चुकविला लाग काळाचा, पांडुरंगा करू Oh
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून या जीवनामध्ये जीवन सफलतेकरता आपण जे साधन केलं आणि त्या साधनाचा जो परिणाम अर्थात फल आपल्याला प्राप्त झालं त्याविषयीची मीमांसा करतात. अगदी दुसरीकडून या अभंगाकडे पाहिलं तर तुकोबारायांनी या अभंगामध्ये परमपूजनीय प्रतस्मरणीय वैकुंठवासी स्वामी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. स्वामी महाराजांनी जशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत केलं ते कशा प्रकारे केलेलं आहे याचं वर्णन या अभंगाच्या द्वारा तुकोबाराय करतो. हा उत्सव स्वामींच्या अमृत महोत्सवाने आताच वैशाख वद्य प्रतिपदेच्या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आणि ही 75वी पुण्यतिथी असल्यामुळं अर्थात ही पुण्यतिथी ज्या वर्षात आलेली आहे ते संपूर्ण वर्ष हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून मानायला आणि साजरं करायला काही अडचण नाही. तसं हे वर्ष महत्वाचं आहे, भाग्यवान आहे असं म्हटलं तरी चालेल. वर्ष हे कालाचं नाव आहे आणि कालाला अनन्य साधारण महत्व आहे. तुकोबारायांनी सुद्धा अनेक अभंगामध्ये कालाला महत्व दिलेलं आहे. अनेक अभंगात दिवसाची धन्यता मानली. धन्य तुकाराम महाराजांची वाणी वर्णन करण्याच्या बाबतीत तशी अतिशय कंजूस, विनाकारण कोणाचं हे अर्थात त्या वर्णनाला जो नालायक आहे अशाचं वर्णन कधीच करत नाही. वाणी दोन प्रकार आहेत. काहींच्या वाण्या वेश्या असतात, काहींच्या वाण्या पतिव्रता असतात. तुकोबारायांची वाणी ही काय आहे? पतिव्रता आहे. पतिव्रता. तुकोबाराय म्हणतात की आम्ही पांडुरंगाशिवाय इतराचं वर्णन नाही करणार. इतराचं वर्णन करणं आमच्या करता ब्रह्महत्येचं पातक करणे आणि त्याची स्तुती आणि त्याची म्हणजे कोणाची अर्थात एकाची सोडून दुसऱ्याची आणि दुसऱ्याला म्हणतात एक आणि अनेक. दोनच वचन आहे ना मराठी व्याकरणामध्ये, एक वचन आणि अनेक वचन. तर एकाची सोडून दुसऱ्याची अर्थात स्तुती ही आमच्या करता म्हणजे कोणा करता? देव करा करता, मोरे लोका करता नाही. इथं आमच्या करता हा जो शब्द वापरलेला आहे, सर्वनाम वापरलेलं आहे, हे अनेक वचनी सर्वनाम आहे. पण ते कोणा करताय? अर्थात कीर्तनकारा करताय. तुकोबाराय या ठिकाणी स्वतः कीर्तनकार या भूमिकेतून या अभंगात वर्णन करतात की आमच्या करता म्हणजे ज्या वेळेला आम्ही कथेला उभं राहतो, ज्या वेळेला आम्ही प्रवचन करतो, त्यावेळेला आमच्या करता कथेमध्ये पांडुरंग सोडून इतराचं वर्णन करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पाप करणं.
नामाची स्तुती आम्हा ब्रह्म. त्यामुळे मला नाहीच तुकाराम महाराज तू व्यवहार बुवा आणि वर बुवा आणि तेवढं पुरतं बुवा नसलं तुकाराम महाराजाकडे चालतच नाही. व्यवहार नाही परमार्थ. कीर्तन हा व्यवहार नाही. कीर्तन काय आहे? परमार्थ आहे. सत्ता व्यवहार नाही, सत्ता परमार्थ आहे. परमार्थ म्हणून त्याच्याकडे पाहावं आणि परमार्थ म्हणूनच करावं. परमार्थाच्या प्राप्ती करता म्हणून कीर्तन आहे. बाकीच्या फाजील उद्योगा करता अशा प्रकारच्या बाण्याने जीवन जगणारे तुकोबार आहे. पण त्यांनी सुद्धा कालाचं वर्णन केलेलंच आहे. धन्य दिवस झाला सोनियाचा धन्य झाले संतांचे प्रमाण झाले. अनेक अभंगामध्ये असं कालाला धन्यता दिलेले म्हणजेच कालाचं वर्णन केलं. का तुम्ही तर पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं वर्णन करत नाही तुकोबार आहे आणि इथं कालाचं कसं काय वर्णन करू लागले असा कदाचित कोणी त्यांच्यावर आक्षेप घेऊ शकतो. तो याचं उत्तर असे की या ठिकाणी कालाचं जे वर्णन आहे तेही भगवत संबंधी आहे. भगवत संबंधी जे फल आहे, भगवत संबंधी जे साधन आहे, भगवत संबंधी जे बाकीचे काही घटक आहेत त्या घटकाची प्राप्ती त्या दिवसाने आणून दिली म्हणून त्या दिवसाचं काय वर्णन आहे. तेव्हा हा कालावधी अर्थात हे चालू वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेलं वर्ष. पुन्हा एका कालाचं जे मोजमाप होत असतं आपल्या वैदिक संस्कृतीप्रमाणे प्रहर, कटिका, दिवस, सप्ताह, मास, पक्ष, मास, वर्ष, पर्व, युग असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यामध्ये दिवस वार सुरुवात होतो तो सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापासून. सोमवारची सुरुवात ही आजच्या गुरुवारची सुरुवात आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत 12 वाजेपर्यंत नाही राहत. महाराज इंग्रज गेले पण इंग्रजाचे संस्कार भारतीयाच्या मनामध्ये एवढे चांगल्या प्रकारचे झालेले माणसं म्हणतो रो 12 वाजेपर्यंत सोमवार सुरू होईल ना. वार सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत किती पंचांगामध्ये लिहिलेली असते कधी सुरुवात होते आणि कधी संपत. दिवस सुद्धा समजा एखादी घटना जर 12 वाजता 11 वाजता घडली तर मागच्या 11 वाजतापासून ह्या 11 वाजेपर्यंत दिवस नसतो धरायचा. बरोबर आहे ना. सूर्योदयापासूनच दिवस धरला जायचा. तसं वर्ष हे वैदिक संस्कृतीप्रमाणे भारतीय संस्कृतीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात होत असते आणि फाल्गुन वद्य अमावस्येला ते काय होतं संपत. पण या वर्षात कोणत्याही महिन्यात आणि कोणत्याही दिवशी जरी एखादा प्रसंग एखादी घटना घडली असली तरी वर्ष मानायचं असेल तर ते चैत्र प्रतिपदेपासूनच मानावं लागतं. म्हणून स्वामी देह ठेवला तो वैशाख वद्य प्रतिपदा मंगळवार शके 1866 या दिवशी देह ठेवला आणि त्या वर्षाला शके 1941 चालू आहे. आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत कोणत्याही महिन्यामध्ये अमृत महोत्सव साजरा केला काय अडचण नाही.
संप्रदायाला फारच मोठं आहे, फारच मोठं आहे. म्हणजे काय होतं, मोठ्या झाडाखाली लहान झाड जगून हा सर्वात मोठा आहे. जसं हे सगळ्या सृष्टीचा एवढा मोठा पसारा सगळी ती बाई सांभाळते, उत्पत्तीपासून प्रलयापर्यंत सगळं सगळं अगदी. आणि मला ते नावाने ब्रह्माच्या मूर्त वेदासारखं सुद्धा तिकडं असा ठसा मारतात की ज्याच्यापासून हे उत्पन्न होतं. खरं कुणापासून उत्पन्न होतं कारण तो म्हणतो माझ्याध्यक्ष, प्रकृती ही सूयते सचराचरम, प्रकृती ही सचराचरम सूयते. पण मग वर्णन करणारे सगळे त्याचेच एजंट असल्यामुळे खूप अशा प्रकारचं अनुष्ठान, साधना, संप्रदायाचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य. जसं पूर्वीची ज्ञानोबा काळामध्ये नामदेवरायांनी केलं, त्याने कदाचित विस्तार तसं चालू कालामध्ये स्वामी महाराजांनी. पण ते जसं माया ब्रह्माचं अधिष्ठान घेऊन सगळं करते, त्याच्यामुळे ते ब्रह्म तसं जोग महाराजांच्या अधिष्ठानावर स्वामी महाराजांनी हे सगळं कार्य केलं, त्यामुळे ते सगळं जोग महाराजांच्या नावावर मोडलं. गाठ्याचा अर्थ पहिल्यांदा जोग महाराजांनी केला, वारकरी संप्रदायाची देण आहे. त्यामुळं एखादा संस्थेशी संबंधित नसेलही आणि तिकडंच कोणाचं तरी ऐकून कीर्तनकार झाला असेलही तरी त्याला जोग महाराजांना गुरु मानावंच लागेल. कारण गाठ्याचा अर्थ जोग महाराजांच्या पूर्वी नव्हताच कुणी केलेला. कीर्तन होत होती पहिले, पण मग आपला अभंग घ्यायचा आणि मग त्याला ते हिंगण भेटत. प्रमाणावर एखाद्या संतांची देवाचं एखादी गोष्ट कथा वगैरे सांगायची, असे कीर्तन. अभंगामध्ये शल्लिंग लावून, अनुबंध सांगून, अभंगाचा भाव, अभंगाचं हृदगत, त्या अभंगामध्ये तुकोबरायादी संतांना काय अभिप्रेत आहे भाव सांगण्याचा, तो व्यक्त करण्याकरता अभंगाचा अर्थ केला आणि पहिल्यांदा केला तो जोग महाराजांनी. तुकोबरायांच्या कृपेशिवाय हे कोणाकडूनही शक्य नव्हतं. कारण गाथा हा आकर ग्रंथ आहे आणि स्वतंत्र ग्रंथ आहे. दुसऱ्या एखाद्या ग्रंथाचा विस्तार केलेला त्या ग्रंथावर टीका केलेली नाही. त्यामुळं गाथ्याच्या अभंगाचा भाव तोच छाती ठोकपणे सांगू शकतो की ज्याच्या हृदयात तुकाराम महाराज बसलेले. असं स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वरीचा अर्थात ज्ञानेश्वरीचं प्रशिक्षण हे जोग महाराजापासूनच स्वामी महाराजांना प्राप्त झालं. स्वामींचं चरित्र खूपच सुंदर आहे. परवा नाशिकला कार्यक्रम, मोठा कार्यक्रम केला स्वामी अमृत. मी त्यांना विनंती केली, म्हणलं तुम्ही पोरांच्या हातात कीर्तनाच्या मालिका देण्याच्या अगोदर स्वामींचं चरित्र द्या. मान्य केली त्याने, आता काही करतात की नाही त्यांना नाहीतर आज परिस्थिती अशी आहे की त्या संस्था काढणं आणि संस्थेत शिकवणं हे पुण्य की पाप याच्यावर विचार करण्याची वेळ आली. तो
आपलं जीवन कशा प्रकारची साधना करण्यामध्ये, कोणती साधना आणि कशी केली, हे तुकोबरायांनी या अभंगामध्ये स्पष्ट केलेलं आहे. विचारलं असेल तुकोबरायांना कुणीतरी, बरेच तुम्ही साधना करत असताना आयुष्याचं नियोजन कसं केलं? शाळेमध्ये पोरं असताना तक्ताच करून ठेवत होते, सकाळी किती वाजता उठायचं, ते उठतात की नाही किती वाजता मला नाही माहित, कारण असे प्रसंग आहे की त्यांनी अलाराम लावून ठेवलेले असतात, ते दुसऱ्याला उठवण्याकरता लावतात की काय कोण. वाटणं आणि तशा प्रकारचं कृतीमध्ये आणणं याच्यात बरीच मोठी तफावत आहे. वाटणं हेही चांगलं आहे, कारण वाटलंच नाही तर मग करणारच नाही ना. पण वाटलं तरी तशा प्रकारे प्रत्यक्ष आचरणात आणण्याकरता फार मोठं सात्विक धैर्य असावं लागतं. ते लेट असतात, मग सकाळी 4ला उठायचं, 4 ते 6 अभ्यास, मग 6 ते 8 काही स्नान व्यायाम, 8 वाजता तसं ज्याला काहीतरी जीवनामध्ये विशेष मिळवायचंय त्यांनी हे आयुष्याचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. बहुतेक 99% अशाच प्रकारचा मानव असतो, कसलंच त्याच्या जीवनात काय नसतं, कसलंच. कधी उठता तुम्ही सकाळी? जाग आल्यावर. जाग आल्यावर उठणार, भूक लागल्यावर जेवणार, करा वाटलं ते करणार, आणि मग कधी मारणार आहे मृत्यू आल्यावर. सुभाषितामध्ये एक श्लोक लिहिलेला आहे, यस्य कस्य करोर्मूलम येन केनापि मिश्रितम यस्मै तस्मै प्रदातव्यम यद्वा तन्वा भविष्यति. कशाचं तरी मूळ घ्यावं, कशात तरी उघडावं, कोणाला तरी द्यावं, काय होईल, काय तरी होईल, मग काय होतं. तसं त्याच्या जीवनात कसल्याच प्रकारचं नियोजन नाही. संसारी जीवन असो वा पारमार्थिक जीवन असो, जीवनात नियोजन आवश्यक आहे. त्यातली त्या परमार्थ करणाऱ्या माणसाने तर आपल्या जीवनामध्ये आयुष्याचं नियोजन करणं. तुका म्हणे घडीने साधारी काय अभंग लिहिलेले आहेत बरेच. तुकोबरायांची एक अभंग असं, डोळ्यामध्ये जैसे अणु 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 तेही न समाये. हिताची प्राप्ती करून घ्यायची ना तुम्हाला, जीवनामध्ये काही मिळवायचंय, स्वतःचा उद्धार करायचाय, कल्याण करायचंय का वाजंत्री बनायचंय, अगोदर हा निश्चय करा. जीवनात आपल्याला वाजंत्री बनायचंय की स्वतःच कल्याण करून घेणारा साधक बनायचंय. आणि जर साधक बनायचं असेल तर नियोजन महत्वाचं आहे. तुकोबरायांना विचारलं, महाराज आपण परमार्थिक आहात, जीवनाचं नियोजन तुम्ही कसं केलं? अभंगाच्या प्रथम चरणात संसाराच्या नावे संसाराच्या नावे भागवली असून भागवली असून भागवली असून संसाराच्या नावे
संसार चलावे घालून शून्य वाढता पूर्ण धर्म केला. आयुष्य आहे आपल्याकडे. सरासरी मर्यादापूर्वी संतांनी शास्त्रकारांनी 100 वर्षाची घालून शतवर्षाची गणना. पण हे आपल्याला कळायला 20-25 वर्ष लागली. जन्मापासून मरेपर्यंत 100 वर्ष. मुळातच आपण 15-20 वर्षानंतर या क्षेत्रात आलो ते शब्द कानावर पडलेले त्याच्यामुळे गेलेच ना वर्ष. बाळकाने 80 वर्ष गेली जे बी खेळत आहे बरा नाना. त्याला 20 वर्षाचं झाल्यावर कळायला तर त्याच्या दृष्टीने किती राहिले 80 वर्ष. मेले रात्रीने ते असे बरेच छाननी केली तर 40 वर्ष आपल्या हातामध्ये असतात. आणि मग त्या वर्षामध्ये आपल्याला साधना करायचे, कर्म करायचे. मानवदेहाचं आयुष्य हे अत्यंत महत्वाचं आयुष्य. जसं शेतकऱ्याच्या दृष्टीनं पेरणीचा कालावधी हा अत्यंत काय असतो महत्वाचा असतो. पेरणीचा कालावधी तुकोबाराय म्हणतात जातीवंत शेतकरी असेल तर मरे भाकोनिया करे तेरा मरे भाकोनिया करे तेरा मरे भाकोनिया करे मरे भाकोनिया करे तेरा पेरणीचा कालावधी. परिस्थिती थोडीशी बदलली आहे आता. पाऊसच लवकर येत नसल्यामुळं ही अडचण नाही. या कालामध्ये पाऊस खूप पडतो आणि शेतकरी स्वतः घरी बी तयार करत. त्या पेरणीचं असं आहे त्या त्या नक्षत्रामध्ये त्या त्या
पिकाची जर पेरणी झाली, घरात मावत नाही एवढं पीक येतं मॅडम, पण त्याला ते त्याच नक्षत्रामध्ये पेरलं गेलं पाहिजे. मृग नक्षत्र पिकाकरता अत्यंत महत्त्वाचं, 15 दिवसाचं ते नक्षत्र. आणि जास्त पाऊस असेल तर पाऊस पडला की पेरता येत नाही, पाऊस पडल्याशिवाय पेरता येत नाही. हे पाऊस पडल्याशिवाय तर पेरायचा प्रश्नच नाही. म्हणजे पाऊस पडला म्हणजे पेरता येत असं नाही. पाऊस पडल्यानंतर त्या जमिनीला वापसा व्हावा लागतो, महत्वाचं. आणि ती वाफ पकडण्याकरता नेमका वापसा झालेला आहे. आपण तयार केलेले धान्य मुळातून काढलेलं आहे आणि पेरायला निघणार तितक्यात निरोप आला, बाबा नाही कोणाला सांगू नका, कारण वापसा झालाय. पुन्हा जर पाऊस आला तर पुन्हा 8 दिवस 10 दिवस वापसा होणार नाही, हे नक्षत्र निघून जाईल. बाबाला थोड्या वेळाने वाटं लावलं तर फार काय अडचण नाही येणार. पण पेरणी जर लांबली तर वर्षभर अशा प्रकारचा पश्चाताप करावा लागेल. म्हणून मग हे झाकून इथपर्यंत तसंच झाकून ठेवलं जातं आणि पहिलं त्या वाफेवर पेरणी केली जाते. मग त्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं तर पेरणी वर्षापुरती आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीनं पेरणी वर्षापुरती आहे. परमार्थ करणाऱ्याच्या दृष्टीनं या मानव आयुष्यातली जी पेरणी आहे ती अनंत कालाची आहे, अनंत कालाची. या कालामध्ये जर हायगई केली आणि परमार्थाची वाफ गेली मला ते घरी जाते पुन्हा तेव्हा नरदेह मिळेल नाही कोणी सांगू शकत. मागुता हाती देह अवशी भोगिले सुख दुःख हेतो न घडे रे सायासी. म्हणून तिथं म्हाताऱ्याला झाकून तरी ठेवलं जातं. महाराज इथं तर म्हाताऱ्याकडे पाठच करायला अत्यंत महत्वाचा हा काल. मानव देहातलं आयुष्य अत्यंत महत्वाचा काल आहे. याचं वर्णन करत असताना कुठे याला दसरा म्हटलेलं आहे. पवित्र उत्तम दिवस दसरा अत्यंत. कारण ही वापरत असेल काही पेरा याच्या काही पेरामध्ये सुकर्माची पेरणी केली तीही झाडं चांगल्या प्रकारची येतात आणि कुकर्माची पेरणी झाली तर तीही झाडं तितक्यात अशा प्रकारच्या जोमाने वाढतात. अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा या मानव देहातल्या आयुष्याचा कालावधी आहे. आणि म्हणून त्याचं नियोजन परमार्थिक माणसानं केलंच अशा प्रकारचं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की मग आयुष्यामध्ये अनेक कर्तव्य असतात. काही शास्त्रांनी सांगितलेली कर्तव्य आहेत, काही आपण स्वीकारलेली अशा प्रकारची कर्तव्य आहेत. त्याचे मुख्य असे 2 विभाग केले, प्रवृत्ती विषयक कर्तव्य आणि निवृत्ती विषयक. थोडक्यात म्हणजे स्वविषयक कर्तव्य आणि परविषयक कर्तव्य असे आपण 2 विभाग. संसारामध्ये जी संसारातली कर्तव्य असतात ती स्वविषयक नाही, ती परविषयक कर्तव्य. मग काही शरीराकरता करावं लागतं, काही शरीर संबंधी असलेल्या आई वडिलाकरता करावं लागतं, काही बायका मुलाकरता करावं लागतं, काही घरादाराकरता करावं लागतं, काही जनावरं वगैरे असतील त्यांच्याकरता करावं लागतं. असं संसाराकरता परविषयक कर्तव्य. आणि स्वविषयक कर्तव्याचा अर्थ स्व म्हणजे आपण, अर्थात आपण म्हणजे शरीर नाही. शरीराला आपण मानतो हा आपला मोठेपणा. शरीरात असणारे आपण, शरीर धारण केलेले आपण. कारण शरीर नसतं तेव्हा आपण असतो आणि शरीर राहत नाही तेव्हाही आपण असतो. म्हणून संत वाङ्मयामध्ये ज्या वेळेला आपण हा शब्द येईल त्यावेळेला त्याचा अर्थ शरीर असा नाही करायचा. कधी
हिता जो असे जागत आहे. म्हणून लोक म्हणतात बाबा बरे अभ्यास चांगला कर या हा त्याच्यात जर तो चांगला पास झाला तर आरंभिक 60,000 रुपयाची नोकरी लागेल. अरे तिकडे सांगतात इकडचे मात्र सांगतात तुला म्हणता येतं काय येतं थोडंसं बोलता आलं की अडचणच नाही. बरेच संतांची वचनं पाहिली आणि आपल्या प्रवृत्त्या पाहिल्या तर असं वाटतं हे कायच होणार आहे याचा परिणाम कसंच होईल. कलियुगाचा हा प्रकार आहे काही कळायलाच तयार नाही. तर तिथं तो हिताकरताच सांगत असतात वृद्ध माणसं पण ते शरीराला ते स्वरूप मानून सांगतात. आणि तुकोबरेने आपुली हिता जागता त्या जागण्याचं स्वरूप सांगत असताना गीता भागवत करीती अखंड चिंतन विठोबाचे. तर हे स्व म्हणजे शरीरात असणारा जो जीवात्मा आहे जीव चैतन्य आहे ज्याला अनंत कालापासून जन्माचं आणि मृत्यूचं दुःख भोगत राहावं लागलेलं आहे आणि पुढेही या जन्मात जर तो सावध नाही झाला तर अनंत कालपर्यंत भोगत राहावं लागणार आहे. अशा प्रकारचं कर्माच्या अधीन असणारं विकाराच्या ताब्यात गेलेलं जे जीव चैतन्य आहे ते आपण आहे आणि त्याच्या हिताकरता तेव्हा त्या स्वकर्ता जे कर्तव्य आहे ते आपल्या करता कर्तव्य आहे. मग कर्तव्य करायचं तर वेळ द्यावा लागतो. वैदिक संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं जेव्हा पहिल्या आयुष्याचे 4 विभाग केले. 1 ते 25 वर्षापर्यंत विद्याभ्यास करावा. 26 ते 50 वर्षापर्यंत धनार्जन करावं आणि मग 51व्या वर्षापासून मग परमात्मा म्हणून पहिलं तुझं वय आहे का इतक्या लवकर कुठं पंढरपूरला जात असतात का हे जे म्हणलं जातं ते या प्रमाणाचा आधार घेऊन हे अशा प्रकारच्या समजुतीला स्वीकारून हे करण्याकरता इतका वेळ ते करण्याकरता एवढा वेळ ते करण्याकरता एवढा वेळ अशा प्रकारच्या वेळेचं आयुष्याचं नियोजन केलं जातं. तुकोबाराने विचारलं तुम्ही कसं नियोजन केलं होतं. तुकोबाराने पहिल्यांदाच सांगितलं की संसाराच्या नावे घालून या क्षणाला माझ्या अंतःकरणातला विवेक जागा झाला कळालं मला हे बरं व्हावा. किमान या क्षेत्रामध्ये गणोबऱ्यांच्या दरबारामध्ये येणारी जी वारकरी मंडळी त्यांच्या तरी अंतःकरणातला विवेक जागा नाही तर नाही कमीत कमी कीर्तनकाराच्या तरी नाही दुसरे जर आपल्या तरी अंतःकरणातला व्हावा. माऊलीकडे खूप प्रार्थना. आपण तरी असा दावा नाही करू शकत की कीर्तन प्रवचन करणारे संस्थाने मठाधिक असणारे त्यांच्या अंतःकरणातला विवेक जागा आहे असं नाही वाटत मला. माळा घालणं फट्टे ओढणं भजनं करणं जागरण करणं हे वेगळं आहे आणि अंतःकरणातला विवेक जागा असणं हे वेगळं आहे. विवेक त्याला म्हणतात की विवेक हा प्रकाश आहे म्हणा विवेक ही शक्ती आहे म्हणा की ज्याच्यामुळं सत्य आणि असत्यातलं अंतर स्पष्ट कळतं. त्यामध्ये सत्याचा स्वीकार करून असत्याचा त्याग करणं याचं नाव काय आहे विवेक आहे. विवेक ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी हा प्रसंग आलेला आहे. ज्ञानेश्वरी गाथा भागवत ही ग्रंथ म्हणजे विवेकाचे काय सागर आहेत सागर. पण आमचं दुर्दैव असं आहे अमृताच्या सागरी
आम्ही अमृताच्या सागरामध्ये बुडालेलो, पण तोंडाला अशी घट्ट मिठी मारलेली आहे. ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, पण विवेकाकडे पाठ. स्वतः करता त्याचा आम्ही नाही उपयोग करून घेत, दुसऱ्याला सांगण्याकरता. सांगितलंय आपल्याला सांगितलं. आपला उद्धार झाल्यानंतर मग लोकांच्या उद्धाराची आपल्यावर जबाबदारी. आपला जोपर्यंत उद्धार होत नाही तोपर्यंत लोकांच्या उद्धाराची जबाबदारी आपल्यावर असायचं काही कारणच नाही. म्हणून उद्धारेल आत्माना आत्माना. संतांनी जगाचा उद्धार करावा, कारण संत त्यांना म्हणतात की ज्यांचा उद्धार झालेला आहे. तुका म्हणे आता आता नंतर अशा प्रकारचं उपकार आपण तोपर्यंत तर आपण आपलाच उद्धार केला पाहिजे. तेव्हा तुकोबारे म्हणतात ज्या दिवशी ज्या क्षणाला माझ्या अंतःकरणातला विवेक भगवंताच्या कृपेनं संतांच्या कृपेनं जागा झाला आणि मला कळलं खरं काय आहे आणि खोटं काय. म्हणजे रज्जू सर्पाकारी अभंगावर कीर्तन करणं वेगळं आणि खरंच तशा प्रकारचा आत प्रकाश पडणं मरायचे जागवितो मना कैसे कैसे हा फलकट तो संसार येथे प्रमाण सगळ्याला पाठ आहे. तुम्हाला पाठ आहे, मला पाठ आहे. तुम्ही त्याच्यावर कीर्तन केले असतील, मी तर केलेली आहेतच, काही प्रश्न नाहीये. पण आमचं अंतःकरण कधी त्याला स्वीकारेल, कधी हे या विचाराचं पाणी अंतःकरणात मुरेल. तुकोबारे म्हणतात माझ्या अंतःकरणात तो विवेक उभा झाला आणि मला कळालं सार काय आहे, असार काय आहे, ग्राह्य काय आहे, त्याज्य काय आहे, काय जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे, काय घेतल्यानंतर जीवन खऱ्या अर्थाने सुखमय अशा प्रकारचं बनेल. ज्या दिवशी कळालं मग त्या दिवशी मी नियोजन करत असताना संसाराच्या घालून शून्य शरीराकरता काही चालल्या पाहिजे, शरीर संबंधी करता काही केलं पाहिजे, त्याच्याकरता वेळ दिला पाहिजे. असा त्याचा जो रखाना होता त्याच्यावर सरळ सरळ काय मारली, खुली मारली. शून्य, त्याच्याकरता शून्य वेळ द्यायचा ठरवला, म्हणजे वेळच द्यायचा नाही. तर ज्या दिवशी तुकोबारे परमार्थाच्या साधनेला लागले त्या दिवशीपासून तुकोबारे